नमस्कार बाळांनो. चला बाळांनो, आपण करत आहोत कॅलेंडर वाचन. बघा, आज आपण एप्रिल 2025 या महिन्याचं वाचन करणार आहोत बाळांनो. बघा, हा महिना कितवा आहे? चौथा महिना आहे बाळांनो. बघा, एप्रिल हा चौथा महिना आहे बाळांनो. बघा, आता आपण या महिन्यामध्ये कोणत्या वारी कोणती तारीख आली आहे ते बघणार आहोत आणि हा महिना किती दिवसांचा आहे ते पण बघणार आहोत. सण पण बघणार आहोत बाळांनो. बघा, आठवड्याची वार आधी बघूया आपण. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे आठवड्याचे काय आहेत बाळांनो? 7 वार आहेत. आणि आपण आता वारांच्या तारखा बघूया. बघा, रविवारी कोणत्या तारखा आहेत? बघा, 6, 13, 20 आणि 27. बघा, 4 रविवार आले आहेत. सोमवार बघा 7, 14, 21, 28. सोमवार 4 आलेत बाळांनो. मंगळवार बघा 1, 8, 15, 22, 29. मंगळवार 5 आहेत बाळांनो. बुधवार बघा 2, 9, 16, 23 आणि 30. बघा, 5 बुधवार आहेत. गुरुवार बघा 3, 10, 17 आणि 24. गुरुवार 4 आले आहेत. आणि शुक्रवार बघा 4, 11, 18, 25. शुक्रवार 4 आहेत बाळांनो. आणि शनिवार बघा 5, 12, 19 आणि 26. शनिवार 4 आहेत. असा हा एकूण किती दिवसांचा महिना बाळांनो? 30 दिवसांचा महिना आहे. बघा, आता हे जे लाल शाईने लिहिले बाळांनो, हे काय आहेत? संडे, रविवार आहेत. आणि हे काय आहे? महिन्यामध्ये आलेल्या सुट्ट्या आहेत बाळांनो. ह्या रविवारी पण शाळेला सुट्टीच असते आपल्या. बघा, आता 10 तारखेला कोणता सण आहे? बघा, भगवान महावीर जयंती आहे बाळांनो 10 तारखेला. नंतर बघा 14 तारखेला काय आहे? बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ना, तर त्यांची काय आहे? जयंती आहे बाळांनो 14 तारखेला. बघा, हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दिसला तुम्हाला फोटो त्यांचा? बघा, नंतर काय आहे बाळांनो? 18 तारखेला काय आहे? गुड फ्रायडे आहे. बघा, ख्रिश्चन बांधवांचा सण आहे तो गुड फ्रायडे. तर बघा, अशा या 3 सुट्ट्या आहेत बाळांनो. आणि ह्या 4 रविवारच्या 4 सुट्ट्या, अशा एकूण 7 सुट्ट्या या महिन्यात आल्यात बाळांनो. बघा, तुम्ही सुद्धा काय करायचं आहे? या महिन्याचा अभ्यास करायचा बाळांनो. तुम्ही जरी हे पाहिलं ना माझा व्हिडिओ कॅलेंडर वाचनचा, तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल. तुम्ही सुद्धा काय करायचं आहे? कॅलेंडर वाचन समजून घ्यायचं आहे. ओके.